हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ रविवार. मी राखी पाटील माझ्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करीत आहे. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना गणपती बाप्पाच्या कृपेने आणि स्वामी महाराजांच्या कृपेने खूप आनंदात आणि छान जावो अशी मी प्रार्थना करते. तर आज आहे रविवार. रविवार कसा असतो ना, आपल्या सगळ्यांसाठी खूप निवांत असतो कारण सगळ्यांना सुट्टी असते. त्याचप्रमाणे मीही सॅटर्डे संडे अशी बाल्कनीत येऊन कधी कधी चहा पित असते. त्यानंतर माझा चहा घेतल्यानंतर मी देवपूजा करायला घेतली, कारण की आज संडे असल्यामुळे आम्हाला जायचं होतं बाहेर. इथं जवळच एक दुर्गा टेकडी आहे आणि त्या दुर्गा टेकडीमध्ये आम्हाला जेवण वगैरे लंच असं घेऊन जायचं होतं, डब्बा पार्टी टाईप करायला. कारण की त्रिशाचे 1 वीकपासून एक्झाम सुरू होती आणि तिला खूप बोर झालं होतं. तर ती म्हटली, मम्मा थोडंसं बाहेर कुठे जाऊ आउटिंगला. तर आम्ही इथं जवळच एक दुर्गा टेकडी आहे, तिथं जाणार होतो. म्हणून आज मला खूप घाई होती. मी छानपैकी अशी देवपूजा करून घेतली आणि देवाला नैवेद्य वगैरे दिला. नैवेद्य मी रोज थोडंसं ड्रायफ्रूट्स, साखर वगैरे असंच देते आणि त्यानंतर असं आरती वगैरे करून घेतली. आता सध्या कसं आहे ना, फुलं खूप स्वस्त आहेत. कधी-कधी फुलं खूप महाग असतात. तर फुलं खूप स्वस्त असल्यामुळे मी असं छानपैकी कुलदेवतेच्या कळसला रोज फुलमाळा वगैरे असं बनवून घेते. त्यामुळे छान वाटतं, आपलं देवघर पण खूप छान वाटतं. तर मी रोज-रोज सध्या फुलं स्वस्त असल्यामुळे आणि व्यवस्थित रेट असल्यामुळे मी असं फुलमाळा रोज चेंज करत असते. तर छान वाटतं, आपल्याला पण छान वाटतं आणि फुलं जोपर्यंत स्वस्त आहेत तोपर्यंत त्याचा छान यूज करून घ्यायचा. तर अशी माझी देवपूजा झाली होती, आरती वगैरे सगळी झाली. त्यानंतर मला आज खूप घाई गडबड होती, कारण पहिलेच आम्ही 1 तास लेट उठलो आणि त्यामुळे देवपूजा केली मी, सगळं झालं. आणि मग मी इथं रोज काय करते ना, देवपूजा झाल्यानंतर मी इथं भीमसेन कापूर टाकते कापूरदानीमध्ये, कारण घर खूप छान फ्रेश वाटतं. त्यानंतर देवपूजा करत असतानाच मुलींना खूप जास्त भूक लागली होती झोपेमधनं उठल्यानंतर. तर मग मी सहसा कसं करते, सॅटर्डे संडे मुलींना हेल्दीच नाश्ता देण्याचा प्रयत्न करत असते. कारण मंडे टू फ्रायडे त्या सकाळमध्ये स्कूलला चालल्या जातात. तर सहसा त्या असं ॲपल वगैरे घेऊन नाही जात टिफिनला शॉर्ट ब्रेकला, कारण ते ब्लॅक पडतं त्याच्यामुळे. तर मी त्यांना सॅटर्डे संडे हेल्दीच ब्रेकफास्ट देण्याचा प्रयत्न करत असते. तर मग फ्रुट्स वगैरे, मेथीचे लाडू होते, तर मी त्यांना दोघांना पाहिजे होतं. तर मग मी त्यांना दोघांना ब्रेकफास्ट दिला आणि ब्रेकफास्ट टी व्ही बघता-बघता त्या दोघंजणी ब्रेकफास्ट करत होत्या आणि त्यानंतर मला डब्बे घेऊन जायचे होते आम्हाला जेवणाला. तर मग मी मला खानदेशी खिचडी बनवायची होती. तर डब्याला मी खानदेशी खिचडी घेऊन जाणार होतो आम्ही, तर मी ते खिचडी बनवायला घेतली. तर माझं कसं आहे ना, आमच्या पूर्ण फॅमिलीला आम्हाला इंद्रायणी तांदूळाचीच खिचडी आवडते. मग ती मुगाची डाळ मुगाच्या डाळीची असो किंवा मग तुरीच्या डाळीची खिचडी असो. तर मग मला ती वाडा कोलम किंवा मग ती कोलम ह्या राईसची मला खिचडी नाही आवडत. कारण ती अशी मोकळी-मोकळी असल्यामुळे ती आम्हाला एवढी आवडत नाही. तर आम्ही सहसा इंद्रायणी तांदूळाचीच खिचडी खातो. कारण की तिला मॉइश्चर पण खूप छान असतं आणि छान लागते ते असं चिकट-चिकट असल्यामुळे. तर मी इथं खानदेशी खिचडी बनवायला घेतली होती. त्यानंतर मला दाण्याचं कूट टाकून मेथीची भाजी बनवायची होती, तर मी दाण्याचं कूट बनवून घेतलं आणि आम्हाला दोघांना, हिच्या पप्पांना आणि मला जास्त खिचडी आवडत नसल्यामुळे मी इथं आम्हाला बाजरीची भाकर पाहिजे होती. तर मी इथं 2 भाकरी बाजरीच्या बनवून घेतल्या आणि त्याच्यासोबत ठेचा, बाजरीची भाकर, मेथीची भाजी असं घेऊन जायचं असल्यामुळे मग मी इथं आमच्या दोघींसाठी छोट्या-छोट्या 2 भाकरी बनवून घेतल्या. आणि ही भाकर ठेवायची जी छोटीशी टोपली आहे ना, ही मला माझ्या आईने दिलेली आहे. कारण माझ्या आईचं असं म्हणणं असतं, की बाजरीच्या भाकरी किंवा आपण कुठल्याही भाकरी केल्या ना, की ह्या चाळणीमध्ये न ठेवता थोडीशी छोटीशी टोपली अशी तिच्यामध्येच ठेवली पाहिजे. कारण की आईने आम्हाला तिघी बहिणींना अशा छोट्या टोपल्या घेऊन दिलेल्या आहेत 2-2. तर मग मी त्याच्यातच भाकरी ठेवत असते त्या छोट्या मध्ये. त्यानंतर माझं सगळं घरातलं आवरलं गेल्यानंतर मग मी घराचं पूर्ण क्लिनिंग करायला घेतलं. झाडू सकाळीच झाला होता माझा. पण झाडू, पोछा वगैरे मग मी जाताना काय करते ना, बाहेर जात असताना मी घरातलं सगळं ए टू झेड घरातलं सगळं बारीक-बारीक सगळं आवरून जाते. कारण की संध्याकाळी आपल्याला लेट झालं ना, की मग आपल्याला घर थोडं फ्रेश पण वाटतं आल्यानंतर.
चला आता आम्ही रेडी झालो आहोत दुर्गा टेकडीला जायला. हो. तर आता आम्ही दुर्गा टेकडीला जाऊ, छानपैकी जेवण करू, एन्जॉय करू, छान गेम खेळू. आणि आपण टॉयज घेतले. आणि बॅडमिंटन पण खेळूया मस्तपैकी. नविकाने टॉयज पण घेतलेले आहेत सोबत. ती तिचे टॉयज पण खेळणार आहे. तिथं किचन सेट घेतलाय तिने. तर चला आपण आता दुर्गा टेकडीला भेटूया. चला भेटूया आपण. आणि आम्ही इथं तर आता आमच्या 3 पिशव्या झालेल्या आहेत. एक स्पेशल, एक खाण्याची, एक स्पेशल आहे ही, एक सगळं नॅपकिन वगैरे, मॅट वगैरे, हे खाण्याची पिशवी आणि ही पाण्याची बॉटलांची पिशवी. अशा 3 पिशवी आता आमच्या तयार झाल्या आहेत. आता आम्ही निघतो आहोत. तर इथं काय झालं होतं ना, इथं आम्ही रस्त्यावर जाताना आहे ना, इथं ही आम्हाला असं गाण्यांचा सॉन्गचा आवाज आला. तर आम्ही बघतो तर इथं हे सगळी लोकं आहेत ना, ही सगळी लोकं अंधळी होती. यांना कोणालाच डोळे नव्हते. तर मग आम्ही त्यांना पैसे मागत होते. आम्ही त्यांना पैसे दिले. त्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली. आतमध्ये गेलो आम्ही दुर्गा टेकडीला. तर बघा असा जाण्याचा हा असा वे आहे. तिथं आतमध्ये असं छान, पावसाळ्यात तर खूप छान वाटतं. पावसाळ्यात असं छान निसर्गरम्य असं वातावरण वाटतं तिथं. तर आम्ही तिथं गाडी पार्क केली. तर हा स्पेशल कार पार्किंगचा हा एरिया होता. तर संडे असल्यामुळे खूप अति जास्त रश होता तिथं. तिथं 2 व्हीलर लावायला वेगळी जागा होती आणि कारला वेगळी होती. तर इथं एंट्री तिकीट होतं आतमध्ये. एंट्री तिकीटसाठी हे तिकीट घर होतं. जसं मोठ्यांसाठी 10 रुपये असतं आणि छोट्यांसाठी 5 रुपये होतं. तर आतमध्ये इतकं सुंदर वातावरण आहे ना आतमध्ये. खूप असं छान ग्रीनरी असते. खूप छान वाटतं. कारण जेवढं आतमध्ये आहे ना त्याच्यापेक्षा त्या मानाने तिकीट खूप कमी आहे तिथं आतमध्ये. त्याच्यामुळे आम्ही असं मध्ये जात असतो दुपारच्या वेळेस टिफिन वगैरे घेऊन. कारण की थोडं आपल्यालाही थोडं फ्रेश वाटतं आणि मुलांनाही थोडं फ्रेश वाटतं. घरी तेच सगळं तेच करत खूप कंटाळा यायला लागून जातं रोजचं तेच रुटीन करत. तर आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि पहिले आम्ही जाताबरोबर अगोदरच आम्हाला खूप उशीर झाला होता. तर आम्ही गेल्याबरोबर पहिले जेवण करून घेतलं. म्हटलं पहिले जेवण करून घ्यायचं. तर मग मी हे सगळं घेऊन गेली होती जेवणाला. तर मुलींनाही भूक लागली होती, आम्हालाही सगळ्यांना भूक लागली होती. तर पहिले आम्ही सगळ्यांनी छानपैकी जेवण करून घेतलं एकदम. घरी कसं असतं ना, घरी आपण जेव्हा लेडीज जेवणाला बसतो तेव्हा आपल्याकडे जेवणाला जरी बसलो ना आपण, तरी आपल्यावर खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. की एक म्हणतं मला हे दे, एक म्हणतं मला ते दे. खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आपल्याला घरी. आणि असं कुठेतरी बाहेर गेलो ना तर शॉर्टकट असतं पण छान असतं आणि निवांत असतं. असं छान वाटतं एकदम. तिथल्या तिथंच बसायचं, तिथल्या तिथंच जेवण करून घ्यायचं. मग कधी एक ट्रिप काढत असतो आम्ही आजूबाजू कुठे, पुण्यामध्ये आजूबाजू कुठे आहे ना, तर आम्ही सहसा दुपारचं जेवण हे बाहेरच घेऊन जातो. छानपैकी आमचं जेवण झाल्यावर मग थोडं आम्ही दोघांनी बॅडमिंटन खेळलं. पहिले त्रिशा आणि हे खेळत होते. तर मग हे म्हटले की मम्माला पण थोडंसं खेळू दे बॅडमिंटन. मम्मा पण घरी बोर होतं तेच करून. तर मग आम्ही पण बराच टाईम बॅडमिंटन खेळलो. आणि इकडं नविकाने एकटी इथं किचन सेट खेळत होती. तिने घरून टॉईज आणलेले असल्यामुळे तिने पण छान एन्जॉय केला. आणि आम्ही काय करतो ना, दुपारी कुठेतरी फिरायला गेलो ना, आम्ही दोघी पण जणी बुक घेऊन जातो, हे आणि मी. तर संध्याकाळी आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर थोडा थकवा जाणवत होता. तर मी इलायची आणि अद्रक टाकून छान कडक अशी चहा केली आमच्या दोघांसाठी. आणि त्यानंतर इकडं मंद आचेवर चहा होते तोपर्यंत मी देवपूजा करून घेतली. कारण की देवपूजा संध्याकाळ खूप जास्त अंधार पडत होता. आणि मग मी इकडं दिवे लावायला घेतले पूर्ण देवघरामध्ये किंवा बाहेर वगैरे असं सगळीकडे मी संध्याकाळच्या वेळेस दिवे लावून घेते. तर मी इकडं देवपूजा करायला घेतली आणि तिकडं मंद आचेवर चहा उकळत होती. कसं असतं ना, सकाळी आपण जेव्हा कुठेतरी फिरायला जातो ना, तर मला एक हॅबिट आहे की सकाळी आपण जेव्हा फिरायला जातो ना, तर मी A to Z सगळं काम घर क्लीन करून जाते पूर्ण. कारण की तिकडनं आल्यानंतर आपल्यावर जास्त लोड पडत नाही किंवा थकवा आलेला असल्यामुळे आपली काम करायची थोडी असं जास्त इच्छा होत नाही. तर मी सकाळी जाते ना, तेव्हाच मी सगळं आवरून जाते. कारण तिकडनं आल्यावर आपला स्वयंपाक वगैरे पण असतो संध्याकाळचा. आणि दुसऱ्या दिवशी मंडे असल्यामुळे मुलींना स्कूलला पण जायचं असतं. त्यामुळे रात्री सगळं लवकर आवरलं की सकाळी लवकर जाग येते. त्यानंतर माझी रोजची सकाळ संध्याकाळ रुटीन आहे. मी इथं वॉर्डरोबला तिथं माझं कुबेर यंत्र आहे तिजोरीमध्ये आणि बालाजी महाराजांची प्रतिमा आहे. मी त्याची पण देवपूजा करते. तर इथं माझी चहा झाली होती. तर असा होता माझा काहीसा आजचा दिवस. तर आज आमचा रविवार असा गेला.